विकसनशील टप्प्यामध्ये होतं असं की यू नीड मोर पीपल. ओके, सो व्यवसायातली जी तांत्रिक काम आहेत, टेक्निकल काम आहेत, ऑपरेशनल काम आहेत, टॅक्टिकल काम आहेत, त्याच्यासाठी यू नीड हेल्प अँड यू गेट मोर पीपल. आणि इकडे असं होतं की 1 करोड, 2 करोड, 3 करोड, 5 करोड अशी एक इनिशियल सक्सेसची फर्स्ट स्टेज माणूस अचीव्ह करतो, उद्योजक अचीव्ह करतो. लोकांना तो एक व्यावसायिक म्हणून, एक उद्योजक म्हणून दिसायला लागतो आणि तिकडे प्राथमिक यश मिळायला लागतं. सो लोकांच्या समोर एक थोडंफार यशाची झळाळी लाभलेला हा एक उद्योजक समोर येतो. अँड ड्युरिंग दॅट टाइम वेन ही नीड्स पीपल, ही गोज आउट अँड ही आस्क्स दॅट हु इज देअर इन द मार्केट हुम आय कॅन ट्रस्ट. अशी कोण माणसं आहेत ज्यांच्यावर मी विश्वास ठेवू शकतो. तो अशा माणसांना शोधत नाही जे हायली केपेबल आहेत, तो अशा माणसांना शोधत नाही जे शाणे आहेत, तो अशा माणसांना शोधत नाही जो त्याच्यापेक्षा हुशार आहे. तो अशा माणसांना आपल्या बिझनेसमध्ये घेतो ज्यांच्यावर तो विश्वास ठेवू शकतो. आणि अशी माणसं आपल्याला घरातच सापडतात. मग भाऊ असेल, बायको असेल, गावातला कुठला तरी काका आहे, त्याचा नापास झालेला कोणीतरी पोरगा आहे, त्याला कोण उभा करत नाही, तो त्याला तो पाठवून देतो आपल्या बरोबर लाव तू कामाला, आणि तो नंतर येऊन लावून टाकतो आपल्या बिझनेसची. त्याच्याबद्दल आता बोलायला नको, पण ऍक्च्युली अशा लोकांना आपण आपल्या धंद्यामध्ये आणतो. अँड आयडियली इन दिस पर्टिक्युलर स्टेज दॅट स्ट्रॅटेजी इज ऑल्सो अ राईट स्ट्रॅटेजी, बिकॉज ड्युरिंग दिस स्टेज तुमच्या बरोबर एकदम शहाणे लोक, क्वालिफाईड लोक, एक्सपिरियन्स लोक कामाला येणार देखील नाही, बिकॉज यू विल नॉट बी एबल टू अफोर्ड देम ऑल्सो. सो इन दिस पर्टिक्युलर स्टेज इट इज अ राईट स्ट्रॅटेजी असं म्हणायला हरकत नाही.